23 ऑगस्टला शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर गंभीरतेने चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. एकीकडे ही बैठक होत असताना तिकडे लगेच महायुतीची समन्वय समिती ही हालचालीत आली. विविध मीडिया रिपोर्टनुसार खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच या विलिनीकरणासाठी पुढाकार घेतलाय आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची याला पूर्ण पाठिंबा असल्याची चर्चा. एकीकडे रोहित पवार पुण्यात राहुल गांधींच्या स्वागताचे बॅनर लावत असताना दुसरीकडे शरद पवार विलिनीकरणासाठी आणि पैरण महायुतीत जाण्यासाठी सूत्र हलवतात. शरद पवारांचा हा नेहमीचाच ताळ्यात माळ्यात खेळ राज्यातील राजकीय पंडितांना अजूनही समजलेला नाही. एकीकडे राहुल गांधींच्या यांच्या पुण्यातील छात्रों की गुंज कार्यक्रमाला रोहित पवारांनी छातीठोक पाठिंबा दिला असताना दुसरीकडे शरद पवार गटाच्या नेत्यांनी मात्र या कार्यक्रमापासून अंतर ठेवलेले दिसले नाही. म्हणायला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून महाविकास आघाडीचा धर्म पाळलाय. पण शरद पवारांचा गट यापासून अलिप्त राहिल्यानं आणि दुसरीकडे विलिनीकरणाची चर्चा सुरू झाल्यानं नेमकं शरद पवारांचा स्टँड अजूनही समजलेला नाही. रोहित पवारांच्या बॅनरबाजीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार अप्रत्यक्षपणे शरद पवारांना टोला लागवला होता. रोहित पवारांना माहिती आहे देशाचं भावी नेतृत्व कोण करू शकतं, त्यामुळे त्यांनी राहुल गांधींच्या स्वागताचे बॅनर लावलेत. देशात राहुल गांधीशिवाय दुसरा पर्याय नाही हे देशाला समजलं असल्याचं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार आणि भाजपच्या वाढत्या जवळी कृतीवरती सुद्धा निशाणा साधलाय. हे सगळे राजकीय सिनरोय बघता शरद पवारांना महायुती अगदी हाकेच्या अंतरावर असल्याचं दिसून येतं. सगळ्यात आधी विषय समजून घ्या. 23 ऑगस्टचा रविवारी रात्री शरद पवार आणि त्यांचे सर्वात विश्वासू जयंत पाटील यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात थेट वाऱ्यासारखी बातमी पसरली की अजित पवारांच्या पश्चात आता विखुरलेली राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या हालचालींना थेट शरद पवारांकडूनच वेग आलाय. दुसरीकडे वर्षा बंगल्यावर महायुतीची जी समन्वय समितीची बैठक झाली तिथून जी माहिती लीक झाली आहे त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःही या दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थी करायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा आरक्षणाचा आणि पवारांच्या सहानुभूतीचा मोठा फटका बसला होता. आता पुन्हा मनोज जरांगे पाटील आंदोलनाची भाषा बोलू लागले. आगामी निवडणुकांमध्ये मराठी मतांचे ध्रुवीकरण रोखणं भाजपसाठी गरजेचं आहे. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि त्यांनी भाजपसोबत जुळवून घेतलं तर महाविकास आघाडीची हवा तिथेच टाईट होईल. हा फडणवीसांचा पक्का हिशोब लागतोय. भाजप हायकमांडनेलाही याला ग्रीन सिग्नल दिला, कारण त्यांना महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला दुखवायचं नाहीये. सोबतच भाजप मराठा विरोधी आहे असा मेसेजही जाऊ द्यायचा नाहीये. राज्यात एकनाथ शिंदेच्या रूपाने एक मराठा चेहरा आणि आधीच महायुतीच्या उद्या तर शरद पवार देखील महायुतीचा भाग बनले तर महायुतीत मराठा समाजाला जास्त अपील करणारी ठरणार आहे. यातूनच मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव देखील काही प्रमाणावरती कमी करण्याचा सोशल इंजिनिअरिंग भाजप करू शकेल. दुसरीकडे आम्ही भाजपसोबत कधीच जाणार नाही असं जाहीर सभांमध्ये सांगायचं आणि पडद्यामागे मात्र दिल्लीश्वरांच्या गाठीभेटी घ्यायच्या. हा पवारांचा जुनाच पॅटर्न आहे. गेल्या काही महिन्यात शरद पवार गटाच्या नेत्यांनी दिल्लीत ज्या फेऱ्या मारल्यात आणि मोदी शहांच्या गळ्यात गळे घातलेत त्यांची तारखेवर कुंडलीच आता समोर आली आहे. जरा या तारखांकडे नीट बघा म्हणजे तुम्हाला समजेल की हा वेळ किती आधीपासून सुरू आहे. 27 जुलै संसदेत अचानक शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नीट परीक्षेचा घोळ आणि महाराष्ट्रातील तरुणांचे प्रश्न यावर चर्चा झाल्याचं कारण या भेटीमागे सांगण्यात आलं. तरी फक्त एवढ्याच विषयासाठी पवार स्वतः मोदींना भेटायला जातील का हा प्रश्न विचारण्यात येतोय. महायुतीत सहभागी होण्यासाठी पवारांनाही आधी तीच तयारी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. पुढची तारीख 28 जुलै. या भेटीच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीत मोठा राजकीय सोहळा झाला. सुप्रिया सुळे यांच्या कन्येचा लग्नाचे रिसेप्शन होतं. तिथे विरोधी बकांवरचे नेते तर होतेच, पण पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पवारांच्या 6 जनपद आणि निवासस्थानी हजेरी लावली. शरद पवार आणि भाजप श्रेष्ठींमध्ये झालेली ही भेट भविष्यातील एकत्र येण्याची नांदी ठरेल असं राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात आलं. पुढची तारीख 29 जुलै. पुढच्या दिवशी आणखी एक गेम झाला. एका बाजूला प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार शरद पवारांना भेटत होते तर दुसऱ्या बाजूला सुनील तटकरे आणि अमित शहांच्या दरबारात हजेरी लावून आले होते.
म्हणजे दोन्ही बाजूंनी पूल बांधण्याचं काम वेगाने सुरू होतं. पुढची तारीख 10 ऑगस्ट. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाच्या सर्व 8 खासदारांनी पंतप्रधान मोदींची सामूहिक भेट घेतली. याचे फोटो सोशल मीडियावर येताच वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. सगळ्या तारखा आणि बैठका काय दर्शवतात? तर यावरच जरी भाजपवर टीका सुरू असली तरी आतून सेटिंग पूर्ण झाली. आता या संपूर्ण नाटकातला सगळ्यात मजेशीर भाग म्हणजे एकीकडे विलिनीकरणाच्या चर्चा रंगत आलेली असताना दुसरीकडे पुण्यात काय चाललंय? पुण्यात आमदार रोहित पवार हे स्वतः रस्त्यावर उतरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वागताचे भव्य-दिव्य बॅनर लावताना महाविकास आघाडीशी कशी मजबूत आहेत आणि राहुल गांधी हेच देशाचे नेते आहेत, असं चित्र रोहित पवार दाखवण्याचा प्रयत्न करतात. हा प्रकार म्हणजे उद्या शरद पवारांनी जरी काही वेगळा निर्णय घेतलाच तर रोहित पवार काँग्रेससोबत जाऊ शकतात, असा इशाराच त्यांनी दिल्याचं म्हटलं जातं. जयंत पाटील सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून भाजपसोबत चर्चेची दार खुली ठेवायची आणि पुन्हा दुसरीकडे महाविकास आघाडीसोबत असल्याचं भासवायचं, हा शरद पवारांचा जुना फांडा पुन्हा एकदा समोर आला. पवारांची ही दुहेरी चाल पाहून सामान्य कार्यकर्ता मात्र पुरता गोंधळात पडलाय. रोहित पवारांनी कदाचित या पडद्यामागील गेमची भनक नसावी किंवा हाही पवारांचाच मोठ्या रणनीतीचा एक भाग असावा, अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे. या सगळ्या वावड्या आणि चर्चांना आता अधिकृतपणे पूर्णविराम मिळण्याची लवकरच शक्यता आहे. 29 ऑगस्टला शरद पवारांनी याच पार्श्वभूमीवर मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठेला पक्षाच्या कोर कमिटीचा तातडीची बैठक बोलावली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते या बैठकीत विलिनीकरणाच्या प्रस्तावावर आणि भाजपसोबत जाण्याच्या अटी शर्तींवर पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी खलबत होणार आहेत. जयंत पाटील हे सुरुवातीपासूनच भाजपसोबत जाण्यास अनुकूल असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे या बैठकीत ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकतं, हे आपण गेल्या 4-5 वर्षात अनुभवलंय. जर दोन्ही राष्ट्रवादी खरोखरच एकत्र आल्या आणि त्यांनी फडणवीसांच्या मध्यस्थीने भाजपशी हातमिळवणी केली तर महाविकास आघाडीला विशेषतः उद्धव ठाकरेंना हा मोठा झटका बसणार आहे. ज्या पवारांच्या भरोशावर ठाकरेंनी मुख्यमंत्री पद घेतलं त्याच पवारांनी असमध्येच दगा दिल्याने हे ठाकरेसाठी मोठं आव्हान ठरणार आहे. शरद पवारांचे हे तळ्यात मळ्यात शेवटी सत्ताधाऱ्यांच्या फायद्यावरच ठरणार की ते पुन्हा एकदा ऐनवेळी पलटी मारून भाजपला चकवा देणार, हे पाहणं मात्र रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? पवारांनी आता खेळलेली खेळी पडद्यामागे सुरू असलेल्या घडामोडी तारखांवर तारखा दिल्लीमध्ये पडताय, भेटीगाठी होताय, मोदी शहा सुप्रिया सुळे मुलींच्या रिसेप्शनला येताय आणि या सगळ्या घडामोडींचा केंद्रबिंदू एकच आहे की इथून पुढची प्रत्येक रात्र ही राजकीय असणार आहे, राजकीय वैराची असणार आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. याबाबत तुमचं मत आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.